त्यानंतर गोटस्कर साहेब, त्यानंतर गजानन गावकर साहेब, समीर नार्वेकर आणि महिलामधून समिका नार्वेकर, समीक्षा गावकर, सविता देसाई, माधुरी सापळे, त्याचप्रमाणे कोकणवासी भूमी प्रतिष्ठान अक्षता तामाणेकर, विष्णुस्तुती प्रतिनिधी कृती सावंत आणि लोकसेवा समितीचे प्रतिनिधी जर कोण हजर असतील, कारण आज त्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे जर कोण हजर असतील तर त्यांनीही यायचं आहे. सर्वांनी पुढे या. आणि मी तेजा गजानन गावकर तुमच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करतो. मी या मंचावर प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करते. जोशीताई आहेतच, जोशीताई आहेत, अध्यक्ष निलेश मुळी, डॉक्टर निलेश मुळी, गोठोसकर, गौरी गावकर, गजानन गावकर, समीर नार्वेकर दादा,
भाग्यश्री गोठोसकर ताई, भाग्यश्री गोठोसकर ताई या बरं. गौरी या. स्वागत. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया प्रस्तावनेने. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि गौरवशाली आहे. आपल्या या परंपरेचा खरा आत्मा म्हणजे लोककला होय. दशावतार, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, लोकनृत्य, पारंपरिक संगीत आणि नाट्यकला या विविध कला प्रकारांमधून समाजाला संस्कार, अध्यात्म, इतिहास आणि मनोरंजनाचा एक अद्वितीय संगम लाभत आला आहे. या लोककलांमुळे समाजात नैतिक मूल्यांची जपणूक झाली, सांस्कृतिक वारसा टिकून राहिला आणि एकात्मतेची भावना अधिक रूढ झाली. गावोगावी पिढ्यानपिढ्या या कला जोपासल्या गेल्या आणि कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला सतत मार्गदर्शन केले. परंतु बदलत्या काळात वाढते शहरीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि नव्या पिढीची बदलती आवड यामुळे या पारंपरिक लोककलांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या कलांची ओळख हळूहळू कमी होत असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या समृद्ध लोककलांचे जतन, संवर्धन आणि त्यापुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था ही स्थापन करण्यात आली. ही संस्था केवळ कार्यक्रमाचे आयोजन करणारी नसून लोककलेचा एक व्यासपीठ देणारी, कलाकारांना प्रोत्साहन देणारी आणि समाजामध्ये सांस्कृतिक जाणीव जागृत ठेवणारी एक महत्त्वाची चळवळ आहे. दिनांक 5 मार्च 2025 रोजी या संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून त्या दिवसापासून संस्था विविध उपक्रमांद्वारे लोककलेच्या जतन आणि प्रसारासाठी सातत्याने कार्य करत आहे. आपल्या संस्थेची रचना थोडक्यात. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश श्रीधर मुळी यांच्या संकल्पनेतून या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि लोककलेप्रती असलेल्या जिव्हाळ्यातून या संस्थेची उभारणी शक्य झाली. सध्या संस्थेचे सचिव श्री गजानन गावकर आणि खजिनदार श्री दाजी उर्फ समीर नार्वेकर हे आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत कार्यतत्परतेने पार पाडत आहेत. तसेच कार्यतत्पर सभासद श्री संतोष कोळंबकर, सौ विनया सावंत, सौ स्नेहा मोळी आणि इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून या संस्थेची स्थापना करण्याचा विचार आकारास आला. या सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून ही संकल्पना कोकणवासियांपर्यंत पोहोचवली. यानंतर सध्या संस्थेचे सल्लागार असलेले श्री चिले माऊली, श्री बाळा परब आणि श्री संजय वासुदेव पवार माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली याच शाळेमध्ये संस्थेच्या स्थापनेसाठी पहिली सभा आयोजित करण्यात आली. या सल्लागारांच्या मार्गदर्शनाने पुढे समिती स्थापन करण्यात आली आणि संस्थेचे अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे कार्य अधिक संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आले. या पहिल्या सभेला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच मनापासून या संस्थेमध्ये सहभागी होऊन आजपर्यंत आणि पुढेही संस्था वाढवण्याचे शिवधनुष्य उचलणाऱ्या सर्वांचे आपण मनपूर्वक स्वागत करते. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आज आपल्या संस्थेमध्ये या संस्थेमध्ये जे नवीन सभासद सहभागी झाले ते देखील या सर्वांच्या प्रयत्नांचेच फलित आहे. त्यामुळे आपल्या सर्व सभासदांसाठी पण एक जोरदार टाळ्या. संस्थेचा विस्तार वेगवेगळ्या स्तरावर व्हावा या उद्देशाने संस्थेला काही नवीन सल्लागार लाभले आहेत. त्यांनी या संस्थेला मोलाचे मार्गदर्शन दिले असून त्यांच्या सहकार्यामुळे संस्थेचे कार्य अधिक भक्कम होते. म्हणूनच आपल्या संस्थेचे नवीन सल्लागार श्री दिलीप दुई दादा, श्री वारन माऊली, श्री अभिषेक परब दादा आणि श्री वसंत सावंत माऊली या सर्व मान्यवरांसाठी अगदी जोरदार टाळ्या होऊन जातो.
आपल्या या संस्थेची उद्दिष्ट थोडक्यात लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था डोंबिवली यांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांचा वारसा जतन करणे, संवर्धन करणे आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आहे. दशावतार, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ यांसारख्या पारंपरिक कलांना व्यासपीठ मिळावे, कलाकारांना सन्मान आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असेल. आपली तरुण पिढी या लोककलेशी जोडली जावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि आपल्या संस्कृतीची ओळख टिकून राहावी हा आमचा मुख्य हेतू असेल. यासाठी विविध नाट्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करून लोकसंस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आपल्या या परिवारातील सभासदांना वेळोवेळी इतर क्षेत्रातील योग्य मार्गदर्शन, सेवा आणि मदत देण्याचाही आमचा प्रयत्न असेल. तसेच गरजू आणि ज्येष्ठ कलाकारांना मदत करणे, समाजात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मता निर्माण करणे हेही संस्थेचे ध्येय राहील. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे कार्य शक्य होईल. म्हणूनच शेवटी आपल्या सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या संस्थेने राबवलेले कार्यक्रम लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था स्थापन झाल्यानंतर अत्यंत अल्पावधीतच संस्थेने अनेक महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. ही संस्थेची कार्यक्षमतेची आणि समर्पणाची साक्ष आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अरुणोदय मैदान येथे सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि लोककलेबद्दलची आवड पुन्हा जागृत झाली. त्यानंतर दिवाळी 2025च्या निमित्ताने महान कार्यसम्राट आपले लाडके आमदार रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने 9 दिवसांचा विनामूल्य भव्य दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात विविध दर्जेदार नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. विशेष म्हणजे मुसळधार पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही सर्व नाट्यप्रयोग यशस्वीप्रमाणे पार पडले. ही बाब संस्थेच्या नियोजन शक्तीची, चिकाटीची आणि कार्यतत्परतेची जमेची बाजू ठरली. याच महोत्सवामध्ये लहान मुलांचे दशावतार नाट्यप्रयोग सादर करून पुढील पिढीला लोककलेशी जोडण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद प्रयत्न करण्यात आला. तसेच महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे महिलांचा सहभाग वाढला आणि सांस्कृतिक क्षेत्र अधिक समृद्ध झाले. संस्थेमार्फत नाट्य कलाकार, भजनी मंडळे आणि विविध सांस्कृतिक संस्थांना एकत्र आणून एक सशक्त सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात आलं, ज्यामुळे परस्पर सहकार्य आणि एकात्मता अधिक दृढ झाली. मुंबईमध्ये प्रथमच स्पर्धात्मक दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करून संस्थेने डोंबिवलीचा सन्मान उंचावला आणि लोककलेला एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच मागील महिन्यामध्ये संस्थेच्या वतीने विशेष भजन सेवेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत भजनी बुवांच्या सहभागातून भजन आणि प्रश्नोत्तरांची रंगतदार जुगलबंदी सादर करण्यात आली. या उपक्रमातून भजन परंपरेचे जतन आणि प्रसार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. आजचा हा महिला विशेष कार्यक्रम स्त्री शक्तीचा सन्मान, तिच्या कर्तृत्वाचा गौरव आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा उत्सव साजरा करण्याच्या पवित्र उद्देशाने आजचा हा महिला विशेष कार्यक्रम तसेच हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हळदी कुंकू हा केवळ एक पारंपरिक विधी नसून तो आपुलकी, स्नेह, आदर आणि एकात्मतेचा सुंदर संदेश देणारा सण आहे. या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची, परस्परांशी संवाद साधण्याची आणि आपले नाते अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी मिळते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या कला, कौशल्य आणि सर्जनशीलतेचा वाव मिळावा, त्यांनी स्वतःला व्यक्त करावे आणि आत्मविश्वासाने पुढे यावे या उद्देशाने हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्थेतर्फे
वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक विशेष आणि आकर्षक असा ट्रिक सीन युक्त संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्याचा संस्थेचा मानस आहे. या भव्य कार्यक्रमामध्ये मागील नाट्य महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि विजेत्या ठरलेल्या नाट्य कंपन्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या कलेचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी लवकरच एक अधिकृत सभा आयोजित करण्यात येईल. त्या सभेमध्ये सर्व मान्यवर सभासद आणि सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून पुढील नियोजनाचे निश्चित केले जाईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य, सहभाग आणि मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. आपल्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा उपक्रम अधिक भव्य आणि यशस्वी होईल याची आम्हाला खात्री. म्हणूनच आपण सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन संस्थेला सहकार्य करावे ही नम्र विनंती. एक आवाहन. येणाऱ्या काळात संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या क्षमतेनुसार आणि वेळेनुसार सहकार्य करावे ही आमची मनापासून अपेक्षा आहे. आपल्या सक्रिय सहभागामुळेच प्रत्येक उपक्रम अधिक यशस्वी आणि प्रभावी होतो. संस्थेचा विस्तार आणि बळकटी वाढवण्यासाठी नवीन सभासद जोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्या ओळखीतील इच्छुक व्यक्तींना संस्थेमध्ये सहभागी स्वराज्याला जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले या सर्वांच्या मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाने मानवतेची ज्योत तेवत ठेवली. अशा सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अर्थात जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात, अशी आपली संस्कृती आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस केवळ एक सण किंवा समारंभ नाही, तर स्त्री शक्तीचा, तिच्या संघर्षाचा, कर्तृत्वाचा दिवस आहे. आजच्या युगात स्त्रियांनी घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा आणि उद्योग अशा अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महिला दिन आपल्या केवळ त्यांच्या यशाची आठवण करून देत नाही, तर समाजात अजूनही स्त्री पुरुष समानता, सुरक्षितता आणि समान अधिकारांसाठी जे लढे बाकी आहेत त्यांचीही जाणीव करून देतो. चला, आजच्या या मंगल दिनी आपण सर्व महिलांच्या जिद्दीला सलाम करूया आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी अधिक सक्षम बनवण्याची प्रतिज्ञा करूया. धन्यवाद. हॅलो. आजच्या या आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित जोशी मॅडम यांचा सत्कार करण्यात आहे. मी सौ विनय सावंत यांना विनंती करेन की त्यांचा सत्कार करावा. ताई, खूप खूप धन्यवाद. या संस्थेला तुमचं मार्गदर्शन लाभो आणि संस्था खूप पुढे जावो अशी तुमच्याकडून अपेक्षा करतोय. आपण आपलं मनोगत थोडं व्यक्त करावं. खरं तर ते आमच्यासाठी मार्गदर्शन असेल. हे वंदे. आपण या भारत मातेच्या लेखी आहोत, तर भारत मातेला वंदन करूनच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. खूप छान सगळ्या जमलेल्या आहात. हळदी कुंकूचा एक समारंभ म्हणजे आपल्या महिलांसाठी एक पर्वणीच असते. जसं आपल्या जे पूर्व परंपरेनुसार जे सण आहेत हे महिलांच्या कदाचित मनाचा विचार करूनच बनवलेले असतील. महिलांना जास्त प्राधान्य दिलेलं दिसतंय. तर मी सर्वांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. मला इथे असं औपचारिकरित्या बोलायला लावल्यामुळे थोडंसं मला अडथळायला होईल असं वाटतंय, पण ठीक आहे, चुकात परत शिकेन. तर मला महिला म्हटलं की थोडंसं माझा वीक पॉईंट आहे. त्या कशा सक्षम होतील, संघटन त्यांचं कसं वाढेल याकडे माझे जास्त लक्ष असतं. आणि मी मंडळाची जरी अध्यक्ष असली
तरी पुरुष जेवढे कार्यरत आहेत त्याच्यापेक्षा जास्त महिला कशा कार्यरत माझ्या मंडळामध्ये होतील ते मी पाहत असते. आता एक आपल्या भारतीय सरकारने SIR म्हणून जनगणना म्हणून एक सुरू केलेली आहे. त्यामध्ये पण आपल्याला महिलांना एक खालीचा वाटा उचलायचा आहे. मी तर म्हणेन खालीचा वाटा उचलण्यापेक्षा आपण एक मोदी सरकार मोदीजींनी जसं महिलांना 38% किंवा 50% जसं आरक्षण देत आहे तसंच या मतमोजणीमध्ये सुद्धा आपण 50% कॉन्ट्रीब्युशन करून त्यांना आपण सहकार्य करूया की जेणेकरून आपली जनसंख्येनुसार त्यांना पुढच्या योजना किंवा ज्यानेही त्यांना भविष्यासाठी भारत घडवायचा आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या योजना करता येतील. तर मी सर्व महिलांना आपल्या मैत्रिणींना सांगेन की तुम्ही SIR किंवा जनगणना करायला येतील तेव्हा त्यांना सहकार्य करा. तुमच्या ओळखीतले किंवा तुमच्या इथे कोणी मयत असतील किंवा कोणी 18 वर्ष झाले कोणी मेजॉरिटी महिलांची आहे. तर मी सर्वांना एकच संदेश देऊ इच्छिते की एक नारी सब पे भारी हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि जगाला नाही तर सर्व देशाला जगाला दाखवून द्या की आपण एक महिला किती क्रांती करू शकतो. तर ती क्रांती आपल्याला त्याच्या पुढे करायची आहे. मोदीजींचा आशीर्वाद तर आपल्यावर असेलच. तरी मी सर्वांना आग्रहाने सांगेन की तुम्ही आता हे SIR साठी जे काही संकल्पना आलेली आहे एक 10-22 वर्षानंतर तर ती आपण कशी पूर्णत्वास आणि यशस्वी करता येईल याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. श्री राम चोपडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राम चोपडे साहेब माफ करा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी आमच्या लोककला दशावतार नाट्य मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मुळीक सर यांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करावा. या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे कारण पोलीस हा असा एक पेशा आहे की वेळ मिळत नाही आणि या कार्यक्रमाला आपल्या वेळात वेळ काढून चोपडे सर आले आहेत त्यामुळे आपण त्यांचं खूप आणि ह्या सन्मानाला उपस्थित राहायचं आहे. खूप खूप धन्यवाद. खूप मोठं कार्य आपण करताय. या सर्वांचा सत्कार आमच्या संस्थेचे खजिनदार श्री समीर नार्वेकर करतील. साहेब खूप खूप धन्यवाद करण्यासाठी. मी या ठिकाणी सौ मुळी यांना पुढे बोलत आहे. खूप खूप धन्यवाद. त्यांचा सन्मान आमच्या संस्थेच्या समिता गावकर यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे त्यांचा सन्मान करावा. चोपडे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था डोंबिवली रजिस्टर यांच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि हळदी कुंकू समारंभ आज जो आयोजित करण्यात आलेला आहे त्या अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर
रसिका पाटील मॅडम, प्रिया जोशी मॅडम, गुळीत साहेब वगैरे सगळे आमचे जवळचे कार्यकर्ते आणि ओळखीची लोक बसलेले आहेत. आणि हा तसा मी कौटुंबिक कार्यक्रम समजतो, त्यामुळे औपचारिक न बोलता थोडं मी अनौपचारिकरित्या बोलेल. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णुनगर म्हणून मी गेले 7-8 महिने काम करत आहे. मी डोंबिवली ईस्टमध्ये मानपाडा पोलीस स्टेशन येते. मी आपला जास्त काय वेळ घेणार नाही, 15 मिनिटाच्या वरती मी काही जास्त 15 मॅक्सिमम 20-30 मिनिट्स बोलेल. तर विनंती एवढीच आहे की मी इथं काही तुमच्या फायद्याच्याच गोष्टी सांगायला आलो आहे किंवा ते मी काही सरकारी काम करण्यासाठी आलो नाही. तर विनंती एवढीच आहे की तुम्ही ते ऐकून नीट घ्याव्यात. त्याच्यामुळे पोलिसांचं काम असतं की जनतेच्या जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण करायचं आणि ते काम प्रामाणिकपणे करत असताना काही गोष्टी आपल्या लक्षात येतात, काही शहाणपणाच्या गोष्टी असतात, त्या सांगण्यासाठी मी इथं आलो. तर आत्ताच आम्ही काही पॉम्पलेट्स आणले होते. ते पॉम्पलेट्स मला प्रत्येक महिलेला ही विनंती करायची आहे की त्यांनी पहिल्यांदा ते एकदम काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. त्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती विचार केला पाहिजे. आम्ही असं समजतो की प्रत्येक महिला प्रत्येक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स गृहसंकुलातून आलेली असेल, त्या गृहसंकुलामधील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते तुम्ही पोस्ट केलं पाहिजे. आपल्या पतीला, आपल्या बहिणीला, आपल्या नातेवाईकांना हे समजावून सांगितलं पाहिजे. हे जे पाचच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यामुळे पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांना महत्त्वाचे असलेले दागिने चोरीला जाणार नाही. आणि मी ज्या 5 गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक मी तुमच्या आयुष्यात तुम्ही उतरवला तर तुमच्या घरी चोरी होणार नाही. आणि चोरी झाली तर चोर पकडले जातील अशी मला खात्री वाटते, म्हणून आम्ही त्या गोष्टीचा प्रसार करतोय. अलीकडच्या काळात सोन्याचे दर खूप वाढलेले आहेत आणि चोर म्हणजे ही सुद्धा एक माणूस आहे आणि त्याची मानसिकता काय असते, या मानसिकता तुम्ही जर शिकून घेतली, माहिती करून घेतली तर तुमच्या घरी चोरीच होणार नाही. कुठल्याही अनोळखी माणसावरती आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे. आज तुम्ही पोलीस स्टेशनला तुमच्यापैकी किती लोक आलेले आहात हे मला माहिती नाही, मात्र पोलीस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही जर त्याचा इंटरव्ह्यू घेतो एक प्रकारे, त्यावेळी कळतं की ही गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती असं ते सांगतं. अलीकडे सायबर क्राईम खूप वाढलेले आहेत. सायबर क्राईमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो स्मार्टफोन वापरतो त्या स्मार्टफोनवरती आपण अतिरिक्त प्रमाणात विश्वास ठेवतो, वेगवेगळ्या सोशल साईट्सवरती सर्फिंग करतो आणि आपण वेगवेगळ्या लिंक्स ओपन करून आपल्या बँक अकाउंटची माहिती आपण त्यामध्ये भरतो. त्यामुळे चोरांना आपल्या घरातील तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखंच होतं आणि आपल्या अकाउंटमधले कष्टाचे पैसे एका क्षणात वेगवेगळ्या अकाउंटवरती फिरवले जातात की जे पैसे परत मिळवणं पोलिसांना खूप अवघड आहे. याची जाणीव फक्त महाराष्ट्र सरकारलाच नाही तर केंद्र सरकारला झाली आणि त्यामुळे केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पोर्टल तयार केलं, NCCRP पोर्टल त्याचं नाव आहे. त्या पोर्टलवर तक्रारी केल्या जातात, कारण ह्या तक्रारी तुमच्यापैकी कोणी केल्या असेल तर तुम्हाला समजेल की तुमचे 10,000 रुपये जरी कुठे ऑनलाईन गेले तरी त्याचे तुकडे होऊन 10 अकाउंटला ते पाठवले जातात. ते अकाउंट भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात असलेल्या राज्यामध्ये असतात आणि तिथून पैसे परत आणणं ही खूप अवघड गोष्ट असते, कारण त्या ठिकाणी ते थांबत नाही, पुढे चालवले जातात. तर ह्या आत्ताच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या सायबर क्राईम आणि त्याला टॅकल करण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. ते म्हणजे अनोळखी कॉल कोणाचाही उचलायचा नाही. आपल्याला येणारे कॉल आपल्या नातेवाईकांचे असू शकतात किंवा कोणाचे असू शकतात. जसं आपण परक्या माणसाला आपल्या घरात प्रवेश देत नाही, तसं आपण अनोळखी माणसाचे फोनच उचलायचे नाही. ज्यावेळी तुम्ही अनोळखी माणसाचे फोनच उचलणार नाही, त्यामुळे तुमचं सायबर क्राईम होण्यापासून
तिथे तुम्हाला 90% सुरक्षितता प्राप्त होते. आता समजा तुम्ही वर्किंग वुमन आहेत आणि तुम्हाला फोन उचलावे लागतात, त्यावेळी तुम्ही फोन उचलायचे, फोनवरती मोजकं बोलायचं, आपले डिटेल्स कोणाशी शेअर करायचे नाही. आपण काय करतो, व्हॉट्सअप असू दे किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती आपला इतका सारा डेटा ठेवतो, इतकी सारी माहिती ठेवतो की तुमच्या ग्रुपमध्ये असणारे सगळे लोक ज्या सगळ्यांना आपण ओळखत नसतो त्यांच्यापर्यंत आपल्या कुटुंबाची सगळी माहिती पोहोचते. त्यामुळे तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल, तुम्ही गावाला जाणार असाल, 4 दिवसासाठी ट्रिपला जाणार असाल, तर त्याचीही माहिती चोरांपर्यंत, भामट्यांपर्यंत, मावाली लोकांपर्यंत सहज पोहोचते आणि त्याचा फायदा, त्याचा प्लॅन करून तुमच्या घरी चोरी सुद्धा होऊ शकते. तर हे सगळे लक्षात ठेवायचं की आपण आपल्या अनोळखी लोकांपासून आपली माहिती, कौटुंबिक माहिती, आपली फोटो ह्या सगळ्यापासून आपण ते दूर ठेवले पाहिजे. आपल्या इनर सर्कल असलं पाहिजे की ज्याला आपण प्रायमरी ग्रुप्स म्हणतो. जसं आपले जवळचे नातेसंबंधांचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जास्त लोकांना आपण त्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांना ओळखत असू, त्या ग्रुपमध्ये चर्चा केलेली वेगळी. हे झालं सोशल मीडियाच्या बाबतीत. त्याच्यामध्ये फेसबुक आले, ट्विटर आले, टेलिग्राम आले, किती सारे सोशल, इंस्टाग्रामवरती आता अलीकडं लहान मुलं आहेत, वयात आलेल्या मुलं मुली आपले फोटो ठेवतात आणि ते मॉर्फिंगचा पण जमाना आलेला आहे. त्यामुळे फोटोचं विद्रुपीकरण करून, फोटो वेगवेगळे मॉर्फ करून सुद्धा तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. ज्यावेळी अशा प्रकारच्या कंप्लेंट्स तुम्हाला मिळतील, तुमची मुलं तुम्हाला सांगतील की तुमच्याविषयी करेल, तर तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला संपर्क साधला पाहिजे, सायबर क्राईम सेलकडे कंप्लेंट केले पाहिजे. कोणत्याही स्वरूपाचा सायबर क्राईम होत असेल, ज्यामध्ये पैसे मागितले जात असतील किंवा पैसे तुमचे अकाउंटमधून गेलेले असतील किंवा तुम्हाला कोणीतरी ब्लॅकमेलिंग करत असेल, तुम्हाला अरेस्ट करण्याची कोणी धमकी देत असेल, तर तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर कंप्लेंट दाखल केली पाहिजे. किमान 1930 या सायबर क्राईमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही माहिती सांगितली पाहिजे. NCCRP पोर्टलवर तुम्ही सर्व माहिती भरू शकता. किंवा मग तुम्हाला जमलं तर जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर तुमचे काही व्हॉट्सअप हॅक होतात, तुमचे काही इन्स्टा हॅक होतात किंवा डिटेल्स त्याच्यावरती तुम्हाला ग्रीव्हन्स तुमचा रिप्रेसल व्हायला जाईल. तुमचे ते सगळं अडचणी त्यावरती सोल्युशन करता येईल. हे झालं सायबर क्राईमच्या बाबतीत. सायबर क्राईम बरोबरच अजून एक दुसरा महत्त्वाचा क्राईम असतो, तो म्हणजे घरफोड्या होण्याचा. आता तुम्ही इतक्या शेकडो संख्येने इथं महिला आलेल्या आहात, तर प्रत्येक आपण म्हणतो की आपण कष्टाचे सोन्याचे दागिने असतात, घरात पैसे असतात, तर आता असा जमाना राहिलेला नाही की ज्या ठिकाणी आता बघा, बँकांमध्ये आपण पैसे ठेवतो, बँका ATM मध्ये पैसे ठेवतात रस्त्यावर. आपण बँकांमध्ये पैसे ठेवतो आणि बँका रस्त्यावर पैसे ठेवतात ATM मध्ये. त्या ATM मध्ये पैसे सुरक्षित आहेत, म्हणजे आपल्या घरी सुरक्षित नाही म्हणून आपण बँकेत पैसे ठेवतो. बँका रस्त्यावर ATM मध्ये पैसे ठेवतात आणि त्या ATM सुरक्षित आहेत. त्याचं कारण असं आहे की तिथे CCTVचं संपूर्ण कव्हरेज आहे म्हणून तिथं सुरक्षित आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला अनावश्यक जास्तीत जास्त जर पैसा आपल्याकडे असेल तर तुम्ही बँकेत ठेवला पाहिजे. बँकेची लायबिलिटी असते, बँकेतून काही फ्रॉड झाला तर बँकला तुम्हाला पे करावं लागतं. जर आपण घरात पैसे ठेवत असू तर किमान आपल्या महिन्याला लागण्यापुरते, खर्चापुरतेच तुम्ही पैसे ठेवले पाहिजे. दागिने सुद्धा जास्त प्रमाणात असतील तर मग दागिन्यांचे सोन्याचे दर जे वाढलेले आहेत त्यांचा विचार करून तुम्ही लॉकर सुविधेचा लाभ घेतला पाहिजे. आता एप्रिल मे महिन्यामध्ये लग्नाचा सीझन असतो. आमच्याकडे अशा अनेक केस होतात. मग काय होतं की प्रवास करतात महिला, या शहरातून त्या शहरात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, या राज्यातून त्या राज्यात, आणि मग प्रवासामध्ये सुद्धा असे भामटे लोक फिरत असतात. आता बघा, एप्रिल मे महिन्यामध्ये ST किंवा ट्रेन किंवा कशाने एखाद्या महिला चोर हे सगळ्यांचे, जसं पोलिसांना कळत असतं, आम्ही दररोज शेकडो लोकांना बघतो, तर पोलीस स्टेशनमधून आत येणाऱ्या व्यक्तीचं काय मोबाईल चोरीला झालाय की त्याची घरफोडी झाली, त्याची बायको पळून गेली, हे सगळं आम्हाला त्याला बघूनच कळतं. तर तसं चोर सुद्धा दररोज शेकडो माणसांचं निरीक्षण करत असतात आणि ते आपले सावध घेरत असतात. त्यामुळे त्यांना सहज कळतं की ही लेडीज जी चाललेली आहे प्रवासामध्ये, ट्रॅव्हल्समधून आपण स्लीपरनं जातो बऱ्याच वेळा, तर आपण एकटे प्रवास करतो, आपल्यासोबत बॅग असते,
मग त्यांना नेमकं माहीत असतं की आता आज तारीख कोणती आहे, उद्या कुठली तारीख आहे, लग्नाचा सीझन आहे, आणि कोणतीही महिला कमीत कमी 2-5 तोळे दागिने घेतल्याशिवाय कुठल्याही समारंभात जात नाही. त्यामुळे त्या महिलांची बॅग लिफ्टिंग होण्याची शक्यता जास्त असते. बॅग लिफ्टिंग म्हणजे काय, तुम्ही झोपलेला असताना कंटिन्युअस आपण रात्रभर जागा राहू शकत नाही. त्या थोड्याशा मोठ्या त्यांच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा असतात आणि हे चोर लोक काय करतात, तिकीट एकदम शेवटच्या टोकाचं काढतात. जसे की मुंबई ते कोल्हापूर काढणार, मुंबई ते डायरेक्ट सांगली असे काढणार, सोलापूर काढणार, आणि त्यांना त्यावेळी कळतंय की ह्या बाईकडे आणि एकटी आहे आणि तिच्यासोबत एखादी बॅग आहे. बाईच पाहिजे असं नाही, कुठलाही पुरुष सुद्धा जेवण करून मस्त झोपी जातात. आणि मग ते त्यांना ज्यावेळी कन्फर्म माहीत असतं की हा जो जेंट्स आहे त्यांनी बँकेतून पैसे काढलेले आहेत किंवा काय असं, तर ते बरोबर बॅग लिफ्टिंग करतात. तसं महिलांच्या बाबतीत सुद्धा बॅग लिफ्टिंग होतं आणि मग नंतर बॅग बदली होतात डायरेक्टली. तर त्यासारखी दिसणारी बॅग ठेवली जाते, ते कुठेही उतरतात आणि डायरेक्टली निघून जातात. तर प्रवासामध्ये सुद्धा आपले सोन्याचे दागदागिने आपण जपले पाहिजेत आणि म्हणून आपल्या सोबत ठेवताना सुद्धा विचार केला पाहिजे. आता इथं आपण ह्या हॉलमध्ये आपण एकदम सुटसुटीतपणे बसलेलो आहात, म्हणजे खुर्च्यांमध्ये सुद्धा अंतर आहे. आता अलीकडे डोंबिवलीमध्ये अशा काही घटना घडल्या, ती पण मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो. डोंबिवलीमध्ये आम्ही काही प्रसार करत असतो, त्यासाठी पॉम्पलेट्स किंवा फलक लावून एक महिला येते, तिच्यासोबत एखादं रडणारं बाळ असतं. बरोबर ती कुठं उभी राहणार, स्टेशनमधून बाहेर येणार आणि वयस्कर महिला आहेत ना त्यांना टार्गेट करणार, जिच्या गळ्यामध्ये चेन वगैरे आहे अशी. मग रिक्षामध्ये ती एकदम खेटून बसणार, त्यात मुलाला सारखी ती काहीतरी चिमटा काढणार, ते मुलगे रडणार, ते एकदा ती आपल्या मांडीवर घेणार, एकदा खाली सोडणार, हे सगळे चालू असतं त्याचं याच्यामध्ये. त्या दरम्यान एखादी वयस्कर महिला असेल ना, ती पाठीमागा असा हात टाकणार, त्यानंतर बरोबर ती काय करणार, संधीचा फायदा घेऊन बरोबर तिचं चेन चोरी करणार. अशा गोष्टी खूप घडलेल्या आहेत आलेले. तर ह्या लक्षात ठेवायचं की सोशल डिस्टन्सिंग कसं कोरोनामध्ये होतं ना, तसं आपण सोशल डिस्टन्सिंग जर ठेवलं तर आपल्या अंगावरले सोनं सुद्धा चोरीला जाणार नाही. म्हणजे आपल्यासोबत कुठली महिला बसली, अनोळखी पुरुष बसलाय, तो त्याच्याकडे तुम्ही संशयाच्या नजरेनंच बघितलं पाहिजे. तर तुमचे सोन्या नाण्याचे दागिने तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. ड्रायव्हिंगमध्ये सुद्धा तर प्रत्येक जण आपण कॉम्प्लेक्समध्ये राहतो, आपली वाहनं आपल्या कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगमध्ये असतात. आता घरामध्ये किंवा पार्किंगमध्ये, आपल्या कॅम्पसमध्ये, चाळीच्या एंट्रन्समध्ये आणि एक्झिटमध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरे असले पाहिजेत. म्हणून तुम्ही प्रत्येकाने आग्रह केला पाहिजे की आपण ज्या वसाहतीमध्ये राहतो तिथे जर परवडत नसतील तरी 4-5 कॅमेऱ्यांचं जे मॉड्यूल असतं ते बरोबर 15,000 मध्ये येते. तर तुम्ही तेवढे खरेदी करू शकता. कारण त्याशिवाय नंतर काय होतं की एखाद्याच्या घरी 10 लाखाची चोरी होते आणि कॅमेरा अजिबात नसतो, कोण कुठून आलाय काही कळत नाही, पोलिसांना पण त्यांना शोधणं खूप अवघड होतं. आणि ज्या ठिकाणी कॅमेरा आहे त्या ठिकाणी पोलीस त्या चोराला पकडण्यात यशस्वी ठरतात, कारण त्याचा माग काढता येतो आपल्याला. आता रस्त्यावरती सुद्धा आता एखाद्या बिल्डिंगमध्ये शिरणाऱ्या व्यक्तीचा फोटो असेल तर तो बाहेर पडल्यानंतर कुठल्या दिशेने गेला, कुठल्या ट्रेनमध्ये बसला, इथपर्यंत आपल्याला माहिती काढता येऊ शकते. तर या गोष्टी सगळ्यात लक्षात ठेवायच्या की आपण आपल्या सोसायटीच्या प्रेमायसेसमध्ये काय लावलं पाहिजे, कॅमेरे असले पाहिजेत. आणि हे महिलांनी जर आग्रहाने केलं तर तुम्ही नक्की तुमच्या कुटुंबाला, तुमच्या पतींना किंवा आपल्या सगळ्या लोकांना सांगून तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये CCTVचं कव्हरेज वाढवू शकता. दुसरं, पार्किंगमध्ये पण आपण घाईघाईने काय करतो की आपल्याला कोणातरी सोडायला जायचं असतं रेल्वे स्टेशनवर किंवा कुठेही भाजीपाला घेताना आपण आपल्या स्कूटीची चावी तशीच ठेवलेली असते. कधी पण आपल्या हाताला सवय लागली पाहिजे की आपण ज्या ठिकाणी स्कूटी किंवा मोटरसायकल पार्क करतो त्या ठिकाणी आपण न चुकता तिची चावी काढून घेतली पाहिजे. आणि स्कूटी पार्किंग करत असताना दुकानासमोर एखाद्या ठिकाणी कॅमेरा आहे का थोडासा, त्या ठिकाणी कॅमेरा त्या ठिकाणी पार्किंग लावून केलं पाहिजे. आपल्याकडे कार असतात, आपल्याकडे आपण कार 10 लाखाच्या कार घेतो, 5-5 लाखाच्या कार घेतो, मात्र 10-20 हजारचं GPS ट्रॅकर आपण त्याला बसवत नाही. GPS ट्रॅकर ही अशी गोष्ट आहे की तुम्ही एकदा ट्रॅकर बसवल्यानंतर त्यामध्ये एक सिम कार्ड असतं आणि त्याला इंटरनल कनेक्टेड बॅटरी कनेक्टेड असतं. त्यामुळे तुमची कार ज्या ठिकाणी कोणी चोरानं पळवून जरी नेली तरी तुम्ही परदेशात असला तरी तुम्हाला कळणार की सकाराम कॉम्प्लेक्समधून आता गाडी निघाली या दिशेनं चाललेली आहे, चोरांनी माझी गाडी पळवलेली आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही अशा घटना घडलेल्या आहेत.
आम्ही वाशीमध्ये असताना एकदा जपानमध्ये तो व्यक्ती गेलेला होता. त्यांनी फोन करून नवी मुंबई कंट्रोलला फोन केला की माझी गाडी चोरीला गेली आणि त्या गाडीचं लोकेशन असं आहे. मग ते गाडी चालत असताना सुद्धा पोलिसांना गाडी पकडता येते. त्यासाठी GPS ट्रॅकर सारखी सुविधा आपण लावून घेतली पाहिजे. आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आता काही लोकांची रिनोव्हेशनची कामं चालतात. रिनोव्हेशनची एखाद्याच्या घरी काम निघतं, पण आपण काय असतो की आपण दुसऱ्याला सारखं मदत करण्याची भावना असते. ते लोक कार्पेंटर, परत पेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर हे सगळे लोक काम करत असतात. आपण चांगल्या भावनेने काय करतो की त्यांनाच विचारतो, तुम्हाला चहा पाहिजे काय, पाणी पाहिजे काय, सगळ्या गोष्टी विचारतो. आणि मालक कुठेतरी बाहेरच असतो. मालकानं कंत्राट दिलेलं असते, 15 दिवस 20 दिवस ते लोक काम करत असतात. त्या दरम्यान तुमच्याशी जास्त बोलणं, ह्या लोकांशी तुम्ही अजिबात बोललं नाही पाहिजे. आपण जास्त मग तुमच्या घरी तुम्ही त्यांना पाणी देणार, तुम्ही चहा देणार, मग त्याला 15 दिवस तुमच्या ठिकाणी काम करून समजा 304 मध्ये काम चालू आहे तर 303चे लेडीज किंवा जेंट्स त्यांना किती वाजता जातात, किती वाजता येतात, त्यांच्या घरी कोण असतं, त्यांच्या घरी किती मुलं आहेत, त्यांच्या घरी वयस्कर माणसं आहेत का, दोघं नवरा बायको नोकरीला जातात का, इथंपर्यंत माहिती मिळते. आणि त्यानंतर त्यांचं काम संपवल्यानंतर बरोबर 1 महिना 2 महिन्यानंतर तुमच्या घरी चोरी होणार. त्यांचं काम संपवून गेल्यानंतर 2-3 महिन्यांना अचानक तुमच्या घरी चोरी होणार 3:30-4 वाजता किंवा तसे. कारण त्यांना माहित असते की दोघं नवरा बायको काम करायला जातात, संध्याकाळी 8लाच येतात परत. तर तुम्ही आपली माहिती हे इन्फॉर्मेशन इज नॉलेज आहे सध्या. तर ते इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज नाही करता पाहिजे, आपली करायची नाही. तुमच्या सोसायटीमध्ये वॉचमन असतात. आता आम्ही बऱ्याच वेळा ह्या लोकांना हे करतो, वॉचमनना तपासतो, सिक्युरिटी तपासतो. आम्हाला सगळ्या ठिकाणी काय आढळून येतं माहिती आहे, तुम्ही त्याला पगार देता, सगळं करता, एखादी CCTV सुद्धा बॅकअप नसतो बऱ्याच वेळा. तुम्ही आम्ही म्हणतात की CCTV आम्ही लावलेले आहे मात्र बॅकअप नाही. मग बॅकअप नसेल तर CCTVचा उपयोग नाही. कालचं बघता येत नाही आज आपल्याला. तर तुम्ही ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट तुम्ही पैसे देत असता, मेंटेनन्स देत असता, त्यामुळे तुम्हाला तो अधिकार आहे सोसायटीला विचारण्याचा. तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही वॉचमन चेक कसं करतात, एखाद्या सोसायटीमध्ये कोणतरी जेप्टो डिलिव्हरी असेल किंवा ब्लिंकिट असेल, सगळे डिलिव्हरीची माणसं तर घुसत असतात. आपण प्रत्येक इमारतीमध्ये किती सारी माणसं ही येत असतात. त्याच्यावरनं आपण वॉचमनने नीट त्याची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. त्याचं नाव लिहून घेतलं पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर तो सांगत ते नाही लिहून घेतला पाहिजे. त्यानं सांगितला नंबर तो चेक केला पाहिजे, आपल्या मोबाईलवर तोच नंबर वाचतोय का, त्याचं आधार कार्ड बघितलं पाहिजे, त्याचा फोटो काढला पाहिजे. एवढं जर प्रत्येक वॉचमननं काम केलं ना, तो कोण तुमच्या बिल्डिंगमध्ये शक्यतो डेटर्न्स तयार होणार की ह्या बिल्डिंगमध्ये चोरी नाही करायची, ह्या बिल्डिंगमध्ये खूप चोखंदळ माणसं राहतात, ह्या बिल्डिंगमध्ये जास्त चौकशा करतात, असं त्याची भीती त्याला वाटली पाहिजे. म्हणजे तुमच्या वसाहतीमध्ये शिरणाऱ्या चोराला, संशयित माणसाला धाक राहायला पाहिजे, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ते सिक्युरिटी अँगलनं तुम्ही विचार हे करू शकता. तुम्ही हे फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा केव्हा बाहेर असता, घराच्या बाहेर असता, तुम्ही अनोळखी लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही. आपल्या बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी, रिक्षामध्ये शक्यतो जास्त खेटून बसतात लोक, त्यांच्यापासून सावध राहायचं. आपलं काय असतं की आपल्या लेडीजचं एक स्थायी भाव आहे की आपल्याकडे पर्समध्ये ज्यावेळी दागिने असतात ना, तर सारखे चेन लावले नाही बघणार किंवा सारखं ते बघणार इकडे असं. तर ह्या सगळ्या गोष्टी अनोळखी माणसं जी चोर आहेत ती तुम्ही कायम हेरत असतात, की तुमचा पाठलाग करून तुम्हाला ते एकदम हात चालला की तुमचे ते सोयी करू शकतात. तर लक्षात ठेवायचं की अनोळखी माणसावरती विश्वास ठेवायचा नाही आणि अननोन कॉल उचलायचे नाही. एवढ्या जरी 2 गोष्टी तुम्ही केल्या तरी तुम्हाला सिक्युरिटी अँगलनी भरपूर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मला या ठिकाणी तुम्ही 10-15 मिनिटाचं मार्गदर्शन करण्यासाठी लोक दशावतार नाट्य महोत्सव समितीने बोलवलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता आणि मी थांबतो. हो, आपल्या या समाजसेवेच्या व्रताला खूप खूप शुभेच्छा. यानंतर श्री योगेंद्र भोईर साहेब, समाजसेवक तसेच उपजिल्हाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे श्री योगेश भोईर साहेब या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
मी त्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या संस्थेचे श्री सुधीर गावकर यांना विनंती करीन की त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. आपल्या या भोईर साहेबांचं समाजसेवेचं काम डोंबिवलीत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. खरंच लोकांचे जे प्रश्न असतात त्यांच्याकडे जे प्रश्न जातात. सर्वांना जय महाराष्ट्र. आणि मंचावरती उपस्थित आपले विष्णुनगरचे वरिष्ठ असे सिनियर इन्स्पेक्टर चोपडे साहेब असतील, नगरसेविका सौ रसिका कृष्णा पाटील वहिनी असतील, आमचे भाजपचे पश्चिम मंडळाचे अध्यक्ष प्रिया जोशीताई असतील व मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांचे आज्ञा घेऊन आणि समोर बसलेले रणरागिनी निडर असे माझ्या माता तुल्य ताई तुल्य भगिनी आणि समोर काही चिमुकलेही आहेत, सगळ्यांची आज्ञा घेऊन आणि मला एवढंच बोलायचं आहे की आज भाषण मी कुठलं देणार नाही, कारण की लोकांना आवडतं म्हणजे असं बोलतात की योगेंद्रचं भाषण बोलायला किंवा ऐकायला आवडतं, पण आज कुठलंही भाषण मी देणार नाही. कारण की आजचा जो विषय आहे, जे काही मार्गदर्शन करायचे आहे किंवा जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती ऑलरेडी अवेअरनेस आपले चोपडे साहेबांनी दिलेला आहे. नगरसेविका मॅडमनी चांगलं जे काही मुद्दे आहेत, 2 मुद्दे त्यांनी उपस्थित केले ते मुद्दे आहेत. मला फक्त इतकंच बोलायचं आहे की महिला दिवस आज तुम्ही साजरी करताय, तर जागतिक महिला दिवस म्हणजेच 8 मार्च या तारखेला साजरी होतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण की माझा वाढदिवस ही 8 मार्चला येतो, म्हणजे जागतिक महिला दिवशी माझा वाढदिवस असतो. तर लहानपणापासून जेव्हा वर्ल्ड वुमेन्स डे अशा दिवशी वाढदिवस जेव्हा साजरी होतो, तेव्हा मुलं मला नेहमी ना, म्हणजे जे मित्र आहेत ना, मला बोली करायचे, चिडवायचे, याचा तर वाढदिवस महिला दिवशी येतो. तर इतकं चिडवल्यानंतर पण मला कधी त्या गोष्टीचा राग नाही आला, कारण की ज्या दिवशी माझा वाढदिवस येतो म्हणजेच जागतिक महिला दिवस, तर मला जे काही संस्कार माझ्यावरती घडवले, ती माझी आई आहे, ती सुद्धा एक महिला आहे. तर मला या गोष्टीचा नेहमी अभिमानच वाटलाय की मी खूप भाग्यवान आहे की माझा वाढदिवस दुसऱ्या कुठल्या दिवशी नाही, पण जागतिक महिला दिवशी येतो. तर मला एवढंच बोलायचं आहे की जागतिक महिला दिवसच का, महिलांसाठी प्रत्येक दिवस 24 दिवस 24/7 महिलांसाठी असला पाहिजे. आणि समोर जे काही महिला बसल्यात ना, मला एवढंच सांगायचं आहे, आपण कुठल्याही कार्याची जेव्हा पूजा करतो किंवा कुठलाही नियोजन असतो किंवा कार्यक्रम असतो, तेव्हा आपण माता असेल, देवी असेल, सरस्वती असतील, लक्ष्मी असेल, प्रत्येकाला आपण वंदन करतो, बरोबर आहे. मग तुम्ही सगळे जे बसलात ना, त्याच आदिशक्तीचं स्वरूप आहे. तर हे जे महिला आहेत ना, मी स्पष्ट करून सगळे पुरुष मंडळी इथे आहेत, प्रत्येकाला सांगतो की बाकी कोणाचा तुम्हाला आदर करायचा आहे नसेल करायचा आहे तो तुमचा विषय आहे, पण जी महिला आहे, जी शक्ती आहे, जिने आपल्याला जन्माला घातलं, ज्याच्यामुळे आपण जन्माला आलो, शिकलो, आणि आज जसं मी इथे भाग्यवान आहे की जिकडे मी आज डायस वरती उभा राहून बोलतोय, मागच्या हप्त्यामध्ये मी तुमच्यासारखा त्या बाजूला बसून एक स्टुडंट म्हणून अॅन्युअल गॅदरिंग परफॉर्म करत होतो. तर मी याच कॉलेजला मी लॉ करतोय आणि आज इथे मंचावरती उपस्थित होऊन तुमचं मार्गदर्शन करतोय. मार्गदर्शन करणारा मी इतका काही मोठा नाहीये, मी खूप छोटा व्यक्ती आहे, मी खूप शिकतोय. आणि मला एवढंच कळतं की साहेबांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं हे ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. पण मी आज तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगेल की इथे खूप यंगस्टर्स आहेत, महिला आहेत, तुम्हाला कुठली गोष्ट सांगायची गरज नाहीये, तुम्हाला सगळं कळतं, कारण की तुम्ही जगत जननी आहे. तुमच्याकडनं तुमच्या पोटातून आम्ही जन्म घेऊन दुनियाला शिकवतो, तुम्हाला काहीच सांगायची गरज नाहीये आणि तुम्हाला सगळं कळतं. म्हणजे महत्वाचं जर मी सांगितलं तर लहान मुली आहेत, गुड टच आणि बॅड टच याचं तुम्हाला माहिती आता तर 100% सगळ्यांना माहिती झालं असेल, कारण की अवेअरनेस त्या पद्धतीत चालू आहे. तर मला आज एवढंच बोलायचं आहे की जेवढे पण महिला इथे उपस्थित आहेत सगळ्यांनी निडर राहा, बिंदास राहा, काय नाहीये. बघा
टेन्शन घेण्यासारखं किंवा असं विचार कुठला मनात आणू नका. 24/7 चोपडे साहेब आल्यापासून मला असं वाटतं की क्राईम लेवल थोडंसं कमी झालं. ते एकदा चोपडे साहेबांना सगळ्यांनी पहिल्यांदा सांगावं, कारण की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, मी असेल, प्रियाताई असेल, रसिका वहिनी असेल, आमच्याकडे बरेच प्रश्न येतात, पण आम्ही ते प्रश्न घेऊन त्याच चोपडे साहेबांकडे जातो आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही चोपडे साहेबांकडनंच घेतो. तर आम्हाला जे काय आज तुमच्यापर्यंत जे काय आम्ही काम करतोय किंवा पोहोचवतोय त्याच्यात मौल्याचं वाटत मी असं म्हणेन की आपले चोपडे साहेब असतील, प्रत्येक प्रश्नाला आम्ही कधी कुठला प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर असतो किंवा कुठला ना कुठला रस्ता ते आम्हाला दाखवतात की असं नाही योगेंद्र, या विषयावरती तू अशा पद्धतीत हँडल कर, तो विषय सोडवला जाईल. आणि माझ्याबद्दल सांगायचं तर मी 24/7 अवेलेबल असतो. माझा फोन कंटिन्यू चालू असतो. काही प्रॉब्लेम असतील, बघा माझी वाईफ सुद्धा एक समाजसेविका आहे. थोडंसं सुखी जीवन आहे तर बाकी सगळे खुश आहेत, एवढंच मला बोलायचं. धन्यवाद. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आमच्या संस्थेच्या ऋतुजाताई भोगळे यांना मी विनंती करीन की त्यांचा सन्मान करायचा आहे. समाजसेवकाचा सन्मान होताना जोरा काळाचा गजर व्हायला पाहिजे, कारण अहोरात्र आपल्या समाजासाठी जे कष्ट घेत असतात, समाजाचे प्रश्न यांना विनंती करीन की त्याने आम्हाला 2 शब्दात मार्गदर्शन करावं. सर्वांना जय महाराष्ट्र. लोककला दशवतार नाट्य महोत्सव संस्था डोंबिवलीतर्फे आयोजित कार्यक्रमात आज महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात इथे उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. मला असं ऍक्च्युली आज स्वामी शाळेमध्ये अजून एक इथे कार्यक्रम आहे ज्येष्ठ नागरिकांचा, तर तिथे ऍक्च्युली मला त्या कार्यक्रमात आमंत्रित होते, पण ग्राउंड फ्लोर म्हटल्याबरोबर मी चुकून इथे आले. आणि जसं आपल्या आयोजकांनी आता सांगितले की मॅडम तुमच्या ऑफिसला येऊन गेलेलो, तुम्ही भेटले नाही, तुम्ही 2 मिनिटं थांबा, तर मी त्यांचं पण धन्यवाद मानते की त्या निमित्ताने चुकून का होईना तुमच्या कार्यक्रमामध्ये मला येता आलं, तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं. वेगळे म्हणजे ऍक्च्युली तो ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम होता आणि सगळ्या महिला बघून म्हणजे मी हे झाली, म्हणजे नक्की कुठे आली. पण जाऊ दे, एक महिला नगरसेविका या नात्याने 2 शब्द मी तुम्हाला सांगेन. राबवत असतो त्यामध्ये प्रामुख्याने महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे आमचे मुख्य मुद्दे असतात. आज आपण बघितलं तर महिला मूल आणि घर हे न करता आपला पूर्ण संसार आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून एक संसारात हातभार लागेल या उद्देशाने त्या काही ना काय करत असतात. महिलांसाठी अनेक उपक्रम मी नेहमी राबवते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोफत कोर्सेस जे असतात जे नेहमी महिला बाल कल्याणतर्फे राबवले जातात. पण मला वाटतं कोरोना काळापासून प्रशासनाच्या हातात कारभार असल्यामुळे कुठलेही कार्यक्रम महिला बाल कल्याणतर्फे घेतले गेले नव्हते. तर वेगळ्या वेगळ्या संस्थांशी संपर्क करून महिलांसाठी मग आमच्याकडे परफ्यूम मेकिंग असेल, आपलं मेकअप असेल किंवा तेज है मेरी लहर तूफानों से लड़ी हूँ मैं, सांस ले रही थी कब से आज जी रही हूँ मैं, शान है मेरा जो उस पे हक से अब खड़ी हूँ मैं, हिंदुस्ता की बेटी हूँ जो चाहूँ पाके रहती हूँ, मैं शक्ति हूँ कर सकती हूँ, हाँ मैं शक्ति हूँ, क्रूरता का शूरता से देती हूँ जवाब में, जंग हो या झुंड हो मशाल मेरे हाथ है, विश्व के उजालों में हूँ देश का चिराग में, हिंदुस्तान की बेटी हूँ मैं गर्व उसका रखती हूँ, मैं शक्ति हूँ कर सकती हूँ, हाँ मैं शक्ति हूँ, मेरी हो या शायना मिठाली हो या कल्पना, इन्हीं से लेके प्रेरणा है इनके जैसा बनना, घूंघट ओढ़ूं या चुनर है कम कहाँ मेरा हुनर, हिंदुस्तान की बेटी हूँ मैं शान से ये कहती हूँ, मैं शक्ति हूँ कर सकती हूँ, हाँ मैं शक्ति हूँ,
भी चलाती हूँ रफेल भी, उड़ाते सबके होश में, खेलती हूँ खेल भी, परवाज ले चुकी हूँ मैं, न अब है मुड़ के देखना, हिंदुस्तान की बेटी हूँ, आजाद होके रहती हूँ, मैं शक्ति हूँ, कर सकती हूँ, हाँ मैं शक्ति हूँ, हाँ मैं शक्ति हूँ, हाँ मैं शक्ति हूँ। थैंक यू। त्यांना हळदी कुंकू पण देऊया आपण. चिंटू या साईडला. टाळ्या होऊन जाऊ दे. हळदी कुंकू द्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या स्मृतीला वंदन करून या ठिकाणी लोककला दशावतार नाट्य महोत्सव थोडी शांतता ठेवून सर बोलत आहेत. यांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे सुधीर गावकर आणि बरेचसे मित्र माझे सातत्याने या कार्यक्रमाला आवर्जून मला बोलवतात आणि कार्यक्रमाला आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करतच असतात. खरे म्हणजे नेहमीचे माझ्या ओळखीचे मुली तर अध्यक्ष माझे खूप जवळचे मित्र आहेत. मी मंडळाचं एक गोष्ट मला आज या ठिकाणी वेगळी जाणवली. खऱ्या अर्थाने पुरुषांनी महिलांच्या हातामध्ये दिलेली शक्ती आहे. भगिनींनो बघा, म्हणजे आपल्याला पूर्वी जर तुम्ही जर बघत असाल तर आता तुम्ही शहरात आलात, गावाकडे चूल आणि मूल याच्या पलीकडे शहरामध्ये पण आल्यानंतर परिस्थिती साधारण तशा पद्धतीची आहे. त्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी पुरुष करून घेऊ शकत नाही, त्या महिलाच करून घेऊ शकतात. कारण त्यांच्यात ती शक्ती आहे. कारण त्या खऱ्या अर्थाने कुंभारासारखा, जसा कुंभार जसा मडका घालवतो त्याला जो आकार देतो, खऱ्या अर्थाने म्हणजे मुलाच्या तोंडून एखादा शब्द काढण्याची शक्ती, पहिला जो शब्द निघतो तो आईच्या तोंडातूनच निघतो. आईच्या तोंडातून तो शब्द काढू शकतो आणि नंतर खऱ्या अर्थाने तो आई बाबा त्याचा गुरु होतो. खऱ्या अर्थाने आपल्यात खूप मोठी शक्ती आणि आपण समाज घडवू शकता. म्हणजे पुरुषांमध्ये जरी या असला यंग पिढी जरी असले पण घडवण्याची ताकद ही महिलांमध्ये आहे. ही गोष्ट विसरू नका. म्हणून एकदा पुन्हा एकदा रिपीट येतो, कारण इथे साखरवाणी वर्ग आपला सर्वांनी आपल्या संस्थेचा YouTube चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि मित्र परिवाराला देखील सबस्क्राईब करण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम पेजलाही लाईक आणि फॉलो करून संस्थेच्या उपक्रमांशी जोडले राहावे. कारण आगामी नाट्य महोत्सवामध्ये आपण आकर्षित बक्षिसांसह एक विशेष रील स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची संधी फक्त आपल्या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब केलेल्या सभासदांना उपलब्ध असेल. त्यामुळे सर्वांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा. म्हणूनच या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपले सहकार्य, सहभाग आणि पाठबळ अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे ही नम्र सौ रसिकाताई पाटील यांना महिलांतर्फे शाल देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. हा महिलांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे महिलांकडून त्यांना शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आहे. मी गौरी गावकर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सभासदगृहामध्ये जे भाषण केलं असेल आपण सर्वांनी ऐकलं असेल. खूप अभ्यासपूर्ण भाषण होतं आणि आपल्या वार्डमध्ये ज्या समस्या आहेत त्या माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी,
आज लोककला या नाट्य महोत्सव संस्थेने जो कार्यक्रम राबवला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी जे जनजागृती आपल्या महिलांमध्ये जे काही सांगितलं ते खूप खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि सगळे पॉईंट सरांनी सांगितले. आमच्यापेक्षा सरांकडे खूप जास्त कंप्लेंट्स येत असतात, पण अजून एक त्याच्यामध्ये मी तुमच्याशी बोलू इच्छिते की आजकाल ऑनलाईन शॉपिंगचं खूप फॅड आलं आहे. ऑनलाईन शॉपिंगचं एवढा क्रेज आला आहे की आपण कोणत्याही वेबसाईटवर जातो आणि ऑनलाईन शॉपिंग करतो. त्याच्यानंतर सगळे ऑनलाईन प्रोसेस असते, त्याच्यामध्ये आपण पे करतो त्यांना. पण इथे सुद्धा सगळ्या महिलांनी चेक केलं पाहिजे की त्यांची रिफंड पॉलिसी आहे का, किंवा अजूनही ती वेबसाईट खरोखर त्यांचं हे जे ऑनलाईन जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्यासाठी घेण्या गरजेचे आहेत का, हे सुद्धा सगळं चेक करूनच त्यांनी घेतलं पाहिजे.